हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही मागच्या आठवड्यात अमेरिकेतील साऊथ डकोटा येथील माउंट रशमोअर पाहण्यासाठी गेलो होतो. तुम्ही टीव्ही मॅगझिन मध्ये पाहिलं असेल अमेरिकेचे 4 प्रेसिडेंटचे चेहरे जे माउंटनवरती कोरले आहेत ते. त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो. नंतर आम्हाला अचानक गाडीतून 4ही प्रेसिडेंटचे चेहरे दिसले. हे चेहरे अगदी सगळीकडून क्लिअर दिसत होते कारण ते खूपच मोठे होते. मग आम्ही गाडी साईडला घेतली आणि थोडे फोटो काढले. पण आम्हाला ते जवळून पाहिजे होते म्हणून आम्ही पुढे गेलो. $10चे तिकीट काढले आणि आम्ही गाडी पार्क करून परत पाहण्यासाठी गेलो वरती पायऱ्या चढत. आरव हा खूपच एक्सायटेड होता ते चेहरे जवळून पाहण्यासाठी. मग आम्हाला फायनली ते चेहरे दिसले. इथे सगळीकडे हे झेंडे दिसतात ते अमेरिकेतील प्रत्येक राज्याचे झेंडे आहेत. या झेंड्याच्या मधोमध हे 4 चेहरे दिसत होते. हे 4 चेहरे नेमके कोणाकोणाचे आहेत? पहिला आहे तो जॉर्ज वॉशिंग्टन, दुसरा आहे तो थॉमस जेफरसन, तिसरा थिओडोर रूझवेल्ट, चौथा आहे तो अब्राहम लिंकन. हे 4 चेहरे अमेरिकेचा जन्म, विकास, प्रगती आणि एकता या 4 टप्प्यांचे प्रतिनिधित्व करतात. आम्ही येथे आमच्या मित्रमंडळी सोबत आलो होतो. नंतर आम्ही फोटो काढले. तिथे एक कार्यक्रम होता तो आम्ही एन्जॉय केला. तुम्हीही एन्जॉय करा. Beautiful style of this dance. You're going to hear that heartbeat, which is the heartbeat of our nation. असलेल्या प्रत्येक चेहऱ्याची उंची सुमारे 60 फूट आहे. 6 मजल्या इमारती एवढी. एका नाकाची लांबी सुमारे 20 फूट आणि डोळे 11 फूट रुंद आहेत. त्यामुळे हे अगदी क्लिअर चेहरे दिसतात. त्यानंतर आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही एका मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे जाऊन एक मेक्सिकन बाउल खाल्ला. नंतर आम्हाला नाईट शो पाहायचा होता म्हणून अजून एकदा आम्ही माउंट रशमोअरला गेलो लाईट शो पाहण्यासाठी. फक्त एक अशी लाईट टाकली होती. त्यांचे नंतर राष्ट्रगीत झाले. कसा वाटला माउंट रशमोअर? आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.